ठीक आहे. सो इंडिकेटर बद्दल एक इंट्रोडक्शन टाईप राहील व्हिडिओ, आणि इंडिकेटर बद्दल काही जरी डाऊट्स असतील, सगळ्यात पहिला डाऊट तुमचा काय आहे मी ते विचारा. लाईक पहिले तर मी इथे येतो. ठीक आहे. हे आहे स्क्रीन शेअर सेटिंग्स. करताना सर. हो हो, स्क्रीन शेअर करतो, एकच मिनिट. आहे माझी स्क्रीन विजिबल? ठीक आहे, हो सर. चालेल. आता हा आहे आपला इंडिकेटर. ओके, इफेक्ट्स नॉट सौरभ. सगळ्यात पहिले तर बेसिक सांगतो मी तुम्हाला. जस्ट इन केस काही लोकांचे प्रश्न असे असतात की इंडिकेटर मला शो होत नाहीये किंवा इंडिकेशन दिसत नाहीये. आपण जर खाली आलो, जसं त्या दिवशी प्रियंका मॅडमचा डाऊट होता की गोल्डला दिसते पण बाकीच्या करन्सी पेअर्सला दिसत नाही. ठीक आहे. सो ही जी सेटिंग आहे ट्रायडची, ठीक आहे, ट्रायड सिलेक्शनची, इथे तुमचं ऑटोच्या ठिकाणी मॅन्युअल असलं पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल. दुसरी गोष्ट, इथे या ठिकाणी तुमचं सगळं असे बॉक्स असतील, राईट, ओपन बॉक्स असतील. जसं इथं लिहिलेलं आहे तसं इथं ओपन बॉक्सेस असतील सगळ्यांचे. आपल्याला काय करायचंय, जर आपण गोल्ड ट्रेड करायचे, जर मला गोल्ड मध्ये ट्रेड करायचंय किंवा सिल्वर मध्ये ट्रेड करायचंय किंवा प्लॅटिनम मध्ये ट्रेड करायचंय, मी इथं काय करणार, सिम्पली क्लिक करणार आणि गोल्डचा चार्ट सर्च करणार. कुठला? कमोडिटी ओवांडावाला. ठीक आहे, फर्स्ट याच्यात. सेकंड याच्यात मी काय करणार, सिल्वर टाकणार. काय आहे सिल्वर? इथे जर टाईप केलं XAG/USD, ठीक आहे, सिल्वर कमोडिटी CFD ओवांडाचा चार्ट. थर्ड वन काय राहील? फ्लॅट. ठीक आहे, XPT/USD कमोडिटी ओवांडा फर्स्ट वाला चार्ट. ठीक आहे. आता हे काय आहेत, एकमेकांचे कोरिलेशन आहेत. सो आपल्याला हे 3 चार्ट इथं अपलोड करायचे. ठीक आहे, आणि त्याला क्लिक करायचे. तर माझं काय झालं, गोल्डचा चार्ट मी लावला, प्लॅटिनमचा चार्ट मी लावला आणि सिल्वरचा चार्ट लावला. त्याला ओके केलं. खालून इंडिकेशन्स आले. ठीक आहे, खालून ह्या लाईन्स आल्या, दॅट मीन्स आपल्याला इंडिकेशन्स आले. आता तुमचा इथून पुढे डाऊट काय आहे ते विचारा. स्टॉप लॉस आणि टार्गेट सांग. ओके, स्टॉप लॉस आणि टार्गेट. त्याच्या पहिले मी एंट्रीचं सांगू. हो. ठीक आहे, हो सर, एंट्री एक्झिट दोन्ही सांगा. एंट्री एक्झिट सांगतो. आता ह्या ठिकाणी काय झालं, इथे जर मी आलो आणि जर मी बार प्ले केला, इथं काय दिसतंय, इथं बघा एक लाईन दिसून येते. दॅट मीन्स काय की आपल्याला इथून इंडिकेटरनी अलर्ट द्यायला चालू केलं. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला अलर्ट द्यायला चालू केलं की बाबा आता एक सेल साईडचा ट्रेड येऊ शकतो मार्केटमध्ये. जर मी याची स्पीड कमी केली, जर मी याला प्ले केलं, तर सी समथिंग लाईक दिस अलर्ट आला परत एकदा. ठीक आहे, आणि या ठिकाणी काय झालं, अलर्ट आला आणि एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनली. या ठिकाणी काय झालं, एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनली. ठीक आहे, ॲज सुन ॲज ही रेड कॅन्डल फॉर्म झाली, आपल्याला इथे एक सेल साईडचा ट्रेड घ्यायचा आहे. जशी ही कॅन्डल क्लोज झाली रेडवाली, ही वाली रेड कॅन्डल क्लोज झाली, नेक्स्ट वाली कॅन्डलच्या ओपनिंगला मला माझा ट्रेड घ्यायचा आहे. ठीक आहे, आता मी या ठिकाणी ट्रेड पंच केला. माझा स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे? स्विंग पॉइंटला माझा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. हा वाला जो स्विंग आहे हा माझा स्विंग पॉइंट आहे. या ठिकाणी मला माझा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. ठीक आहे, तर सिम्पली मी इथं माझा स्टॉप लॉस ठेवला. ओके, आणि माझे टार्गेट्स काय असले पाहिजे? टेक्निकली जर बघितलं तर नेक्स्ट स्विंग पॉइंट्स माझे टार्गेट्स असले पाहिजे. जसं स्विंग पॉइंट्सला, प्रिव्हियस स्विंग पॉइंटला मी माझा स्टॉप लॉस ठेवतोय, ऍट द सेम टाइम प्रिव्हियस स्विंग पॉइंटलाच माझे टार्गेट सुद्धा असले पाहिजे. ठीक आहे, आता जर मी इथं माझा टार्गेट ठेवला, ठीक आहे, टेक्निकली आपली एंट्री इथं झाली आणि ट्रेड आपल्या अपोजिट चाललंय. ठीक आहे,
इट्स ओके, ट्रेड आपल्या ऑपोजिट चाललाय. आपलं काम काय आहे, इंडिकेटरनी इंडिकेशन दिलं की ट्रेड घेणं आपलं काम आहे, स्टॉप लॉस लावणं आपलं काम आहे आणि टार्गेट लावणं माझं काम आहे. त्याच्यानंतर मार्केटला आपल्या डायरेक्शनला जायचंय की मार्केटला आपल्या अपोजिट डायरेक्शनला जायचंय, हे मार्केटला डिसिजन घेऊ द्या. काय होणार आहे एंट्री घेतल्यानंतर, जास्तीत जास्त फार ते फार काय होणार आहे, तुमचा स्टॉप लॉस हिट होईल किंवा तुमचं टार्गेट हिट होईल. त्याच्यापेक्षा जास्त काय होणार आहे का? त्याच्यापेक्षा जास्त काहीच होणार नाही. झाला तर थोडासा लॉस होईल. ठीक आहे, आता आपण प्ले करू पुढे काय होतंय. माझं काय झालं, इथं स्टॉप लॉस गेला, या ठिकाणी माझा स्टॉप लॉस गेला, या कॅन्डलला, या रेड कॅन्डलला माझा स्टॉप लॉस गेला. ठीक आहे, आता मी काय केलं, मला परत एक इंडिकेशन आलाय अपसाइडनी की बाबा मार्केट आता खाली जाऊ शकतं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ज्याही वेळेस ह्या सगळ्या कॅन्डल्स आहेत, ठीक आहे, ह्या सगळ्या कॅन्डल्स आहेत, या कॅन्डल्सच्या वरच्या बाजूने जेव्हा इंडिकेशन देईन तेव्हा आपल्याला सेल साईडचे ट्रेड्स घ्यायचे. ठीक आहे, आणि ज्याही वेळेस मार्केटमध्ये या कॅन्डल्सच्या डाऊन साईडने असे इंडिकेशन्स येतील किंवा असे काही इंडिकेशन्स येतील त्यावेळेस आपल्याला अपसाईडचे ट्रेड्स घ्यायचे. एवढं क्लिअर आहे? बाय साईडचे ट्रेड कधी घ्यायचे, सेल साईडचे ट्रेड कधी घ्यायचे, हे समजलं? हो. ठीक आहे. त्याच्यानंतर अलर्ट तर येत राहतो, बट नेमका ट्रेड कधी घ्यायचा आहे, जसं की इथं ह्या केसमध्ये मी काय केलं, ह्या केसमध्ये कंटिन्युअस इथं ह्या ग्रीन कॅन्डलला एक अशी लाईन येत होती. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या ग्रीन कॅन्डलला सुद्धा एक लाईन येत होती, या ग्रीन कॅन्डलला सुद्धा एक लाईन होती. जर मला सेलिंग करायची आहे तर मी ग्रीन कॅन्डलला सेलिंग करेल का? काय वाटतं तुम्हाला? नाही. मला सेलिंग करायची तर मला रेड कॅन्डल पाहिजे मार्केटमध्ये. जर रेड कॅन्डल बनली तरच मला कन्फर्म आहे की बाबा आता मार्केट पडणार आहे. ग्रीन कॅन्डल बनल तर मी सेलिंग का करेल, ग्रीन कॅन्डल बनल तर मी बाईंग करेल ना, राईट? सो मी इथं सुद्धा मी काय केलं, ज्यावेळेस ही रेड कॅन्डल फॉर्म झाली त्याच्यानंतर मी सेलिंग केली मार्केटमध्ये. ठीक आहे, सेम ह्या केसमध्ये सुद्धा इंडिकेशन आलं. इंडिकेशन कुठं आहे, कॅन्डल्सच्या वरच्या बाजूने इंडिकेशन आहे, राईट? वरच्या बाजूने इंडिकेशन आहे तर मला काय करायचंय, सेल साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. आता सेल साईडचा ट्रेड कधी प्लॅन करायचा आहे, ज्यावेळेस एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनेल किंवा मी तुम्हाला शिकवलेले पॅटर्न्स बनतील, जे काही 5-6 पॅटर्न्स मी तुम्हाला शिकवले त्या शिकवलेल्या पॅटर्न्स मध्येच तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. आता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केलेली असाल की ज्याही वेळेस मी तुम्हाला बुलिश पॅटर्न सांगितले, त्या बुलिश पॅटर्न्स मध्ये शेवटची जी कॅन्डल असते ती ग्रीन कलरची असते, हो की नाही? हो. बरोबर. आणि ज्याही वेळेस मी तुम्हाला बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकवले, जे मी तुम्हाला पॅटर्न शिकवले त्या पॅटर्न्स मध्ये शेवटची कॅन्डल रेड कलरचीच असते, राईट? येस. सेम इन दिस केस ऑल्सो. सेकंड कॅन्डल कुठली आहे, रेड कलरची कॅन्डल आहे. सो मला रेड कॅन्डलला सेलिंग करायची, मला इंडिकेशन आले वरच्या साईडनी, स्ट्रॉंग रेड कॅन्डल सुद्धा बनली, मला ट्रेड घ्यायचा. ठीक आहे, आता आपण याला प्ले करू. काय झालं, आला टार्गेट. आता तुम्ही म्हणसान की एक स्टॉप लॉस गेला एक टार्गेट आला, बरोबर? एक स्टॉप लॉस गेला आणि एक टार्गेट आला. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे, स्टॉप लॉस किती होता तुमचा? या स्विंगला तुमचा या कॅन्डलच्या टॉपला इथे तुमचा स्टॉप लॉस होता, काय दिसतंय इथं? 4.2 म्हणजे किती? जवळपास तुमचा 4 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस होता. म्हणजे इफ तुम्ही 0.01 नी जरी ट्रेड करताय तरी तुमचा $4 आसपास, $4.5 आसपास तुमचा ऑलमोस्ट लॉस होता. ठीक आहे, या ठिकाणी तुमचा $4.5 लॉस होता. ह्या ट्रेडमध्ये तुमचा प्रॉफिट किती झालेला आहे? जर तुम्ही म्हणसान की मला स्विंग पॉइंटलाच मला टार्गेट लावायचं आहे, बरोबर आहे, तुमचं स्विंग पॉइंट कुठं आहे? हा आहे तुमचा स्विंग पॉइंट, बरोबर? इथं तुमचा असा टार्गेट असला पाहिजे. आता जर मी या स्विंग पॉइंटला जर लावलं तर या ठिकाणी किती पॉइंटचा टार्गेट आहे तुमचा, सांगू शकाल तुम्ही? 7.3. ऑलमोस्ट तुमचं लॉस होऊन प्रॉफिट चालू आहे, बरोबर? मी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेड मॅनेजमेंट शिकवलंय. कधी तुम्ही किती क्वांटिटी एक्झिट केली पाहिजे,
कधी तुम्ही स्टॉप लॉस कसा मॅनेज केला पाहिजे, कसे टार्गेट्स मॅनेज केले पाहिजे शिकवलंय मी. हो. श्रद्धा मॅडम आठवते तुम्हाला? रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट मध्ये मी ट्रेड मॅनेजमेंट मध्ये मी काय शिकवलंय श्रद्धा मॅडम आठवतंय? तुमचा आवाज येत नाही ऍक्च्युली. सर 2 मिनिट आवाज कट होते. ओके, काय प्रॉब्लेम. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. हॅलो. हो, बोला. हा सर विचारा आता. हा, ट्रेड मॅनेजमेंटचा आणि रिस्क मॅनेजमेंटचा पार्ट तुम्हाला क्लिअर आहे का? मी जे काही शिकवले की बाबा तुम्ही कधी किती क्वांटिटी एक्झिट केली पाहिजे, स्टॉप लॉस कसा मॅनेज केला पाहिजे, कधी कुठं स्टॉप लॉस ठेवला पाहिजे. 50% 70%चा पार्ट तुम्हाला आठवत असेल, राईट? तर ह्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता? ठीक आहे, या केसमध्ये तुम्ही काय करू शकता? ज्याही वेळेस माझा टार्गेट हिट झालेला आहे, ठीक आहे, आणि मला असं वाटत आहे की बाबा मी 50% क्वांटिटी किंवा 70% क्वांटिटी मी काय इथं केली पाहिजे, मी एक्झिट केली पाहिजे. ठीक आहे, तर आपण काय करू शकतो इथं 70% किंवा 50% क्वांटिटी इथं एक्झिट करू शकतो या ठिकाणी. कारण की ऑलमोस्ट इथं जो तुमचा लॉस झालेला आहे तो इथं रिकव्हर झालेलाच आहे. ठीक आहे, तो रिकव्हर होऊन तुम्हाला प्रॉफिट होतोय. आता तुम्ही काय करू शकता, 70% क्वांटिटी इथं काढून टाका. तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो कुठं आणा, कॉस्ट टू कॉस्ट, आणि हा ट्रेड चालू द्या जिथपर्यंत चालतोय. तुम्हाला वाटतंय नेक्स्ट स्विंग पॉईंट हा आहे, इथपर्यंत ठेवा. तुम्हाला वाटतंय की नाही मला आता ही कॅन्डल स्ट्रॉंग क्लोज व्हायला पाहिजे होती, बट ही छोटीशी थोडीशी रिव्हर्स झाली, तर मला इथंच एक्झिट करायचं आहे, तर तुम्ही इथे एक्झिट करून टाका. कारण की ऑलरेडी तुम्ही प्रॉफिटमध्ये ट्रेड एक्झिट केलेला आहे, तुमचा लॉस रिकव्हर झालेला आहे. तुम्ही आता प्रॉफिटमध्येच एक्झिट करणार, बरोबर? असं तुम्ही तुमचं रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट किंवा ट्रेड मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही धरून चालू शकता. ठीक आहे, हे एवढं तुम्हाला समजलं काय? 2-3 छोटे टॉपिक्स झाले आता आपले. काय की बाबा सेल साईडचा ट्रेड कधी घ्यायचा? सेल साईडचा ट्रेड कधी घ्यायचा? ज्याही वेळेस कॅन्डल्सच्या वरच्या बाजूनी इंडिकेटर बनेल त्यावेळेस मला सेल साईडचा ट्रेड घ्यायचा आहे. आणि ज्याही वेळेस कॅन्डल्सच्या असा खालून किंवा असा काही ट्रेड बनेल, अशा लाईन्स येतील, ही जशी लाईन आहे तशी कॅन्डल्सच्या या बाजूने येतील खालच्या, त्यावेळेस मला काय करायचंय, बाय साईडचा ट्रेड घ्यायचा. आपण बायचं सुद्धा एखादं एक्झाम्पल बघून घेऊ. ठीक आहे, कधी बायचा ट्रेड घ्यायचा, कधी सेलचा ट्रेड घ्यायचा, हे क्लिअर झालं. आता नेमकं कुठल्या पॉइंटला घ्यायचा किंवा कुठल्या कॅन्डलला ट्रेड घ्यायचा हे सुद्धा जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. की जर तुम्ही सेल साईडचा ट्रेड बघताय आणि इंडिकेशन्स येत आहेत, अलर्ट येत आहेत, तर अलर्ट येऊ द्या. तुम्ही एंट्री त्याच वेळेस घ्यायची ज्यावेळेस एखादा रेड कॅन्डल बनत नाही. जशी इथं सुद्धा एक रेड कॅन्डल बनली, त्याच्यानंतरच आपण ट्रेड घेतला. ठीक आहे, आणि मी हा ट्रेड ग्रुपवर सुद्धा अपडेट दिला होता काल. ठीक आहे, आता आपण बाय साईडच्या ट्रेड बद्दल बघू. ठीक आहे, इथे घेऊ आपण या पॉइंटला. मार्केटला आपण वर्क करू देऊ. हे बघा, या ठिकाणी काय होतंय, अलर्ट आलं. परत एकदा मी दाखवतो. इथे होतं आय थिंक. येस, ओके. सी, इथे काय झालंय, अलर्ट आलंय, दिसतंय अलर्ट आलेला. येस सर. आता या ठिकाणी तुम्ही लगेच इथे एंट्री घेणार का या कॅन्डलला? नाही, नेक्स्ट साठी वेट करणार. नेक्स्ट कॅन्डलसाठी वेट करणार, बट ती सुद्धा रेड असली पाहिजे तरच, नाहीतर येस. नाही. ठीक आहे, आता इथं बघू आपण. ठीक आहे, आता या ठिकाणी, ठीक आहे, या केसमध्ये ही कॅन्डल कशी पाहिजे, रेडवाली स्ट्रॉंग पाहिजे. ही कॅन्डल स्ट्रॉंग पाहिजे. ही कॅन्डल प्रिव्हियस ग्रीन कॅन्डल पेक्षा पण छोटी आहे, तर स्ट्रॉंग कशी काय? पहिली गोष्ट, एक बेसिक ज्याला कॅन्डलस्टिक पॅटर्नचं नॉलेज आहे, जर ही कॅन्डल स्ट्रॉंग रेड किंवा
एक फेक कॅन्डल कधी मानलं जाईल की बाबा ही रेड कॅन्डल ऍटलिस्ट प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलच्या एवढी किंवा त्याच्यापेक्षा मोठी तरी असली पाहिजे तेव्हा ती स्ट्रॉंग मानली जाईल. ठीक आहे. सो ही आपण स्ट्रॉंग मध्ये कन्सिडर केलीच नाही. त्याच्यानंतर काय झालंय, तरी पण मी ऍक्सेप्ट करतो की बाबा स्टॉप लॉस गेलाय, तरी सुद्धा काही काही लोक म्हणतील की नाही ती आहे स्ट्रॉंग, तर मी ऍक्सेप्ट करतो की स्टॉप लॉस गेला. Okay. आता इथं तुमचं मी का नाही हे ट्रेड मी कन्सिडर केला त्याच्या मागचं मी तुम्हाला रिझन पण सांगतो पुढे. ठीक आहे, की का हा तरी मी ट्रेड कन्सिडर केला. ठीक आहे. इथे काय झालंय, परत एक ट्रेड बनला, अलर्ट आला आणि ट्रेड बनला. आता या ठिकाणी मी ट्रेड घेणार की नाही या रेड कॅन्डलला, तुम्ही सांगा मला. या रेड कॅन्डलला मी ट्रेड घेणार की नाही? घेणार. ऑब्व्हियसली घेणार. का? कारण की ही कॅन्डल भलेही या कॅन्डलपेक्षा स्ट्रॉंग मोठी नाहीये, बट ही कॅन्डल स्ट्रॉंग आहे. का? ह्या कॅन्डलचं नाव काय आहे, कुठला पॅटर्न आहे हा वाला? हॅमर. इन्व्हर्टेड हॅमर. इन्व्हर्टेड हॅमर आहे. इन्व्हर्टेड हॅमरला ऑब्व्हियसली आपण ट्रेड घेणार. का नाही ट्रेड घेणार? घेणार आपण ट्रेड. जाऊ द्या स्टॉप लॉस जातोय तर स्टॉप लॉस गेला तरी चालेल, बट ट्रेड घ्यायचा, ट्रेड नाही सोडायचा. ठीक आहे, मी ट्रेड घेतला. ठीक आहे, फर्स्ट टार्गेट माझा इथं बसतोय. ठीक आहे, 1:1 चा. ठीक आहे, आता जर मी ह्याला प्ले केलं, आला टार्गेट, राईट. आता इथे मी का हा ट्रेड कन्सिडर केला माहितीये? कारण की मला माहितीये माझे 3 स्टॉप लॉस जरी गेले ना एका सोबत, माझे कंटिन्युअस, आता ट्रेड घेतला त्याचा स्टॉप लॉस गेला, नेक्स्ट ट्रेड घेतला परत स्टॉप लॉस गेला, त्याच्या नेक्स्ट ट्रेड घेतला त्याचा पण स्टॉप लॉस गेला, चौथा जो ट्रेड मला देणार आहे ना मार्केट, ते माझं सगळं भरून काढणार आहे, एवढी मला गॅरंटी आहे. किती स्टॉप लॉस होता या ट्रेडचा ज्याचा स्टॉप लॉस गेलाय? 2.9 पॉईंटचा, म्हणजे ऑलमोस्ट 3 पॉईंटचा. 0.01 जरी तुम्ही सेलिंग केली असती मार्केटमध्ये तर तुमचा $3 आसपास लॉस झाला असता, बरोबर? असताना $3 आसपास हा लॉस. येस सर. ह्या ट्रेड मध्ये प्रॉफिट किती डॉलरचा झालाय? 7.5. म्हणजे ऑलमोस्ट 0.01 ला तुमचा $7.5 प्रॉफिट आहे. भरून निघाला हा लॉस. हो. ट्रेड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट आहे काही आठवलं? हो हो. पुढेपर्यंत मी होल्ड करू शकतो. इथं आलो, स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट घेतला, केला मी ट्रेड राईट. काय झालं, खालून परत एक ट्रेड मिळाला मला, आहे का? येस सर. आहे हा ट्रेड. आता हा ट्रेड तुम्ही घेणार का नाही? घेणार. ठीक आहे, अजून कोणाला वाटतं घेणार? स्ट्रॉंग कॅन्डल नाहीये, बरोबर? ही तुमची स्ट्रॉंग कॅन्डल बरोबर, स्ट्रॉंग नाही. स्ट्रॉंग नाही, स्ट्रॉंग नाही. ठीक आहे, बरोबर, एकदम परफेक्ट उत्तर आहे की इथं स्ट्रॉंग कॅन्डल नाहीये, बट तरी मी ट्रेड घेणार. काय सांगू का? गोल्ड कुठं आहे, ऑल टाइम हायला की ऑल टाइम लोला? हायला. ऑल टाइम हायला. मार्केट काय करतंय? प्रत्येक बॉटम पासून बाय, प्रत्येक बॉटम पासून बाय, प्रत्येक बॉटम पासून बाय, प्रत्येक बॉटम पासून बाय. टेक्निकली तर ट्रेड नाही घेतला पाहिजे. म्हणजे जर फक्त थिअरी वाईज जर मी गेलो, हे जे सगळं मी शिकवलं, स्ट्रॉंग, फेक, हे सगळे हिशोबाने जर मी शिकवलं, जे काही मी तुम्हाला शिकवलं त्याच्या हिशोबाने जर मी गेलो तर मी नाही घेतला पाहिजे ट्रेड. थिअरी थ्रू गेलो तर मी नाही घेतला पाहिजे. बट एक जर मी सायकोलॉजिकली जर गेलो तर मार्केट काय करते, ऑल टाइम हायला आहे मार्केट. सोनं ऑल टाइम हायला गेलेलं आहे, 1.5 लाखाच्या आसपास, 1.5 लाख नाही बट जवळपास सोनं गेलेलं आहे. प्रत्येक बाईंग पासून मार्केट अपॉर्च्युनिटी देऊ शकतं. जर मी इथं ट्रेड घेतला तर माझा लॉस किती होईल हे कॅल्क्युलेट करू आपण. ओके, जर मी इथं ट्रेड घेतला तर स्टॉप लॉस किती होईल? 7.3 पॉईंट, म्हणजे जवळपास $7.5 आसपास लॉस होईल. येस. आता एक रिस्क मॅनेजमेंटचा पार्ट मी तुम्हाला ऑफ द क्लास शिकवतो. ह्या ट्रेडमध्ये तुमचा प्रॉफिट झालेला आहे $13. ह्या ट्रेडमध्ये तुमचा $7.5 लॉस आहे. ह्याचा 50% झालेला प्रॉफिट ह्याच्यात तुम्ही रिस्क म्हणून नाही घेऊ शकत का?
घेऊ शकतो. येस. घेऊ शकतो. इथले मी टार्गेट्स ठेवणार. बघू आपण गेलाय का नाही ट्रेड. आता काय शिकवलं होतं मी तुम्हाला? ज्या वेळेस ट्रेड 1:1 येईल, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ट्रेड एक्झिट करू शकता हो. किंवा तुम्ही स्विंग पॉइंटला ट्रेड आणून ठेवू शकता, किंवा ज्यावेळेस ट्रेड 1:1 जाईल तुम्ही स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवू शकता. ठीक आहे. तरी आपण इथला वेट करू, तरी या पॉईंटचा वेट करू आपण. आता या केसमध्ये काय झालंय, किती तुमच्या डायरेक्शनला मार्केट गेलेलं आहे, तुम्ही काय करणार, इथं स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवणार. गेला ट्रेड, चालला, याच ठिकाणी मी एक्झिट करणार. ह्याच कॅन्डलला मी ट्रेड एक्झिट करणार. का? कारण की बघा, तुमचा अपोजिट साईडला सेल साईडचा ट्रेड बनलाय, इथे बनलाय. येस सर. येस. रेड कॅन्डल स्ट्रॉंग आहे. येस सर. जरी तुम्ही म्हणत असाल की हे रेड कॅन्डल स्ट्रॉंग नाहीये, ही कॅन्डल तरी स्ट्रॉंगच आहे ना. इन्व्हर्टेड हॅमर आहे. तुम्हाला वाटत असेल की नाही हे स्ट्रॉंग कॅन्डल नाही, मी नेक्स्ट कॅन्डल वेट करतो. इन्व्हर्टेड हॅमर बनली, मी इथे एक्झिट केला. किती पॉईंटचा प्रॉफिट आहे? $9.5 प्रॉफिट. 9.5 पॉईंटचा प्रॉफिट, सॉरी. मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही हा ट्रेड जरी घेतला ना, मी ऍक्सेप्ट करतो की तुम्ही हा ट्रेड घेताय. तुम्हाला नाही या गोष्टीची समज की कुठली कॅन्डल स्ट्रॉंग आहे किंवा कुठली कॅन्डल फेक आहे, या गोष्टीची समज जरी नसली आपल्याला, ठीक आहे, चालेल, घ्या ट्रेड तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. मला माहिती आहे की तुम्ही तो ट्रेड घेऊन लॉस जरी केला ना, तरी तुम्ही पुढच्या येत्या ट्रेडमध्ये किंवा पुढच्या येत्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या ट्रेडमध्ये मोठा प्रॉफिट करणार, मला माहिती. म्हणून मी जसा हा ट्रेड कन्सिडर केला लॉसचा, तसा मी छोट्या कॅन्डलचा प्रॉफिटचा सुद्धा मी ट्रेड कन्सिडर केला. जर तुम्ही हा ट्रेड कन्सिडर नसता केला, तर मी हा सुद्धा ट्रेड नसता कन्सिडर केला. सिंपल. समजलं? कधी बाय करणार, कधी सेल करणार. बाईंग तेव्हाच करणार जोपर्यंत इंडिकेशन नंतर स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनत नाही, किंवा स्ट्रॉंगचं सोडून द्या, रेड कॅन्डल बनत नाही, बट ऍटलिस्ट जस्टिफिकेशन मध्ये ती रेड कॅन्डल असली पाहिजे. आता ही रेड कॅन्डल बघून ऑब्व्हियसली आपण सेलिंग नाही करणार, कारण की ही रेड कॅन्डल इथपर्यंत पडली होती. ठीक आहे. ही जर रेड कॅन्डल आपण बघितली, ही रेड कॅन्डल पहिली इथपर्यंत पडली, इथपर्यंत लो मारला आणि पूर्ण रिव्हर्स दिला या कॅन्डलने. तर कसं काय मी या कॅन्डलला सेलिंग करू? ऍटलिस्ट अशी तरी रेड कॅन्डल असावी किंवा अशी तरी रेड कॅन्डल असावी. ठीक आहे. ही कॅन्डल झाली, अशा कॅन्डल हे नाहीये, जस्टिफाय नाही करत सेलिंगला. त्याच्यानंतर ही कॅन्डल झाली डोजी, ही कॅन्डल सुद्धा जस्टिफाय नाही करत सेलिंगसाठी. नाही घेणार आपण ट्रेड अशा कॅन्डल्सला. आपण फक्त एक स्ट्रॉंग कॅन्डलला, किंवा स्ट्रॉंग जरी नसेल, जस्टिफिकेशन देणारी रेड कॅन्डल किंवा ग्रीन कॅन्डल असेल, तरच आपण मार्केटमध्ये ट्रेड घेणार. जशी ही कॅन्डल स्ट्रॉंग नाहीये, बट ऍटलिस्ट काहीतरी बाईंग दाखवते, काहीतरी जस्टिफाय देते, ना की ह्या कॅन्डल सारखी पूर्ण ही रिव्हर्स झाली. ही पूर्ण रिव्हर्स झाली अशी तर नसता घेतला आपण ट्रेड. दुसरी गोष्ट, प्रत्येक डिप पासून मार्केटमध्ये बायची ऑपॉर्च्युनिटी आहे का? कारण की ऑल टाइम हायला आहे मार्केट, बसू शकतो आपण बाय साईड. सिंपल. स्टॉप लॉसेस, टार्गेट समजले तुम्हाला? स्विंग पॉइंट्स कसे पकडायचे? परत एकदा मी तुम्हाला हे सांगतो की जर समजा इथं आपला इंडिकेटर बनतोय, ठीक आहे, या ठिकाणी आपला इंडिकेटर बनतोय, ठीक आहे, इथं तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करताय, इथं तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवताय, तर इथं तुम्ही तुमचा टार्गेट, ह्या स्विंग पॉइंटला तुम्ही तुमचा स्टॉप लॉस, आणि ह्या स्विंग पॉइंटला तुम्ही तुमचा टार्गेट, आणि बाकी तुम्ही ट्रेड पुढं कॅरी फॉरवर्ड जसं करू शकता, जसा जसा ट्रेंड चालू आहे त्या हिशोबाने. समजलं? सेम बाईंग साईडला, सेम बाईंग साईडला. जर मी इथं आलो, जर मला इथून असा ट्रेड मिळतोय, ठीक आहे, या पॉइंटला जर मी बाय करतोय, आणि तर या स्विंगला इथं माझं स्टॉप लॉस असणार, हा माझा असणार असेल, ही माझी झाली एंट्री, आणि हा स्विंग पॉइंट, हा स्विंग पॉइंट, या स्विंग पॉइंटला माझा टीपी,
या स्विंग पॉइंटला माझं टीपी. समजलं स्विंग पॉइंट कसे पकडतोय मी? प्रिव्हियस हायज, प्रिव्हियस लोज हे माझे स्विंग पॉइंट असतात. त्यांना मी माझा टार्गेट अँड स्टॉप लॉस एरिया पकडतोय. समजलं? तुम्ही Yes. तुमच्या बाजूने डाऊट्स विचारा मला, कारण की तुम्ही काहीच डाऊट्स विचारलेले नाहीये. काही जरी असेल तरी विचारा. काही आहेत कोणाकडून डाऊट्स? घ्यायचा ट्रेड. हे बघा, मी तर रेकमेंड करतो की 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमलाच ट्रेड घ्या गोल्ड मध्ये. ठीक आहे, गोल्ड मध्ये तुम्ही 5 मिनिटाच्याच टाइम फ्रेमला ट्रेड घ्या. खूप स्मूथ आणि खूप चांगले ट्रेड्स मिळतात. ठीक आहे, तुम्हाला रोबोटच बनून जायचंय, विचार नाही करायचं कसला. इंडिकेशन आलं, कन्फर्म झालं, ट्रेड घ्या. इंडिकेशन आलं, कन्फर्मेशन झालं, ट्रेड घ्या. संपला विषय. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ट्रेड घ्या. आता तुम्हाला हे सेम ट्रेड्स, ठीक आहे, जर मी हे एक्झिट केलं, तुम्हाला हे सेम ट्रेड्स मोठ्या टाइम फ्रेमवर सुद्धा मिळणार. मी तुम्हाला दाखवतो. पंधरा मिनिटावर जर मी आलो, हे बघा, बनला बाय साईडचा ट्रेड. दिसते ना स्क्रीन माझी? हो. Yes, sir. बनला बाय साईडचा ट्रेड, गेलं मार्केटवरती. जर मी इथं आलो, इथे जर मी आलो, आता हा जो ट्रेड आहे ना, आता जो ट्रेड बनणार आहे, जसं हे तुम्हाला दिसतंय, हा ट्रेड लाईव्ह दिला होता मी. ठीक आहे, लाईव्ह होतो युट्यूबला, लाईव्ह दिला होता आम्ही ट्रेड. हे बघा, इथे सुद्धा इंडिकेशन आहे ना, मी ट्रेड घेतला का नाही घेतला. ही रेड कॅन्डल बनली, मग मी माझा ट्रेड प्लॅन करणार. जशी रेड कॅन्डल बनली तसं मी माझा ट्रेड प्लॅन करणार. का? कारण की ही कुठली हँडल आहे सांगा बघू? इन्व्हर्टेड हॅमर. इन्व्हर्टेड हॅमर आहे. स्टॉप लॉस कुठे असणार सांगा? इन्व्हर्टेड हॅमर आहे त्याच्या. इथे हो. बरोबर. टार्गेट्स प्रिव्हियस लो. कुठे असेल? कुठे असेल? रेडवाली जी इथे बरोबर. येस. ओके, झालं. आता तुम्ही इथं सुद्धा बघितलं बघा, इंडिकेशन आलं होतं. ह्या केसमध्ये सुद्धा इंडिकेशन आलेलं होतं, बट आपण केलं का बाय? नाही केलं. का? कारण की तिथं ग्रीन कॅन्डल आहेच नाही. मी बाय कसं करू? प्राइस ऍक्शनच्या हिशोबाने मी बाय नाही करू शकत. ग्रीन कॅन्डल बनल्यावरच मी बाय करणार. आलंय तुमचं टार्गेट. त्याच्यानंतर राईट सुद्धा करा ना, घ्या स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट. इथं 50% एक्झिट करा, बाकीचं एक्झिट इथं ठेवा, किंवा बाकीचं एक्झिट इथं ठेवा किंवा इथं ठेवा. जिथं ठेवायचंय तिथं ठेवा. करा तुमच्या अकॉर्डिंग ट्रेड. एकदा का ट्रेड प्रॉफिटमध्ये आला तुमच्या टार्गेटला, किंवा 1:1 जरी ट्रेड आला, लॉस नाही घ्यायचा नंतर कधीच. कारण की तुम्ही ऑलरेडी प्रॉफिट बघून झालेला आहे. त्याच्यानंतर नाही लॉस घ्यायचा. प्रॉफिट बघून झालेला आहे ना तुमचा. 1:1, 1:1.5, 1:2 तुमचा ट्रेड चाललाय ना, नाही लॉस घ्यायचा नंतर. ठीक आहे, समजलं? हे असे सुद्धा ट्रेड्स बनतात 15 मिनिट्सच्या टाइम फ्रेमवर. सेम तुम्ही जा 30 मिनिट्सच्या टाइम फ्रेमवर. 30 मिनिट्सच्या टाइम फ्रेमवर सुद्धा ट्रेड्स बनतात. इंडिकेटर लोड व्हायला थोडा टाइम जातो. ठीक आहे, जे कोणी इंडिकेटर लावत असतील फर्स्ट टाइम म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही इंडिकेटर बंद केलेला चालू करसाल तेव्हा तो लोड व्हायला टाइम घेणार. मग तिथे इंडिकेशन आलं, केलं आपण सेल, नाही केलं. इथे सुद्धा आलंय,
नाही केला आपण सेल. आता करू शकतो आपण सेल. स्टॉप लॉस कुठं असणार सांगा? रेड कॅन्डल नाही Green candle, sir. ग्रीन कॅन्डलला. परफेक्ट. या कॅन्डलला इथं स्टॉप लॉस. फॉर नाव इथं टार्गेट धरू शकतो मी. येस. हो. इथे इथे कुठेतरी मी टार्गेट्स धरू शकतो. झालं? सर एक प्रश्न होता. बोला ना. आता तुम्ही म्हणले आता 1:1 ठेवला आणि त्यानंतर आपण कॉस्ट टू कॉस्ट ठेवू शकतो. बरोबर. हा, पण ते कधी करायचं? कारण की आता तुम्ही हे बघितलं, ही रेड कॅन्डल झाली तोपर्यंत माझा टीपी हिट झाला आणि मी एक्झिट झालो. आता हे तर बघा, मला हा टाइम फ्रेम किती मिनिटाचा आहे? अर्धा तास, राईट? येस. आता तुमचा हा ट्रेड चालला बघा, ही रेड कॅन्डल बनली, येस. त्याच्यानंतर ही रेड कॅन्डल बनली, म्हणजे प्रत्येक कॅन्डलच्या मध्ये तुमच्याकडे अर्धा अर्धा तासाचा टाइम आहे. सेम 5 मिनिटाचे होऊन जातं येस, म्हणजे सर. सेम 5 मिनिटं प्रत्येक 5 म्हणजे मिनिटाच्या कॅन्डलच्या. जवळपास तो आपला टीपी जर टच करायला आला असेल थोडंफार, तर आपण ते चेंज करू शकतो. चेंज करू त्या शकतो. टाइमला. बरोबर, चेंज करू ओके. शकतो. काय प्रॉब्लेम नाही. टाइम खूप आहे आपल्याकडे. तुम्ही असं म्हणजे असं नाहीये की बाबा ते कधी करायचं किंवा मला एवढा टाइम भेटेल का नाही, येस, एवढ्या येस. स्पीड मध्ये कसं होईल. त्या स्पीड मध्ये नाही आहे अजिबात. तुम्ही टाइम फ्रेम ओके. कुठल्या कॅन्डलवर ट्रेड करताय? 15 मिनिटं करताय, तर प्रत्येक कॅन्डलच्या मध्ये 15 मिनिटं आहेत ना तुमच्याकडे. करा त्याच्यात काय मॉडिफिकेशन करायचे. तुम्ही 5 मिनिटावर ट्रेड करताय, तर 5 मिनिटावर ट्रेड करा. तुम्हाला 5 मिनिटावर ट्रेड करसाल, कसं असतं, तुम्ही जितके छोट्या टाइम फ्रेमवर ट्रेड करसाल तितके तुमचे स्टॉप लॉसेस छोटे होतात, आणि जितके मोठ्या टाइम फ्रेमवर ट्रेड करसाल तितके तुमचे स्टॉप लॉसेस मोठे होतात. बट अपोजिट साईडला जितक्या छोट्या टाइम फ्रेमवर ट्रेड करताय तेवढे स्टॉप लॉसेस बी छोटे होतात, आणि जेवढ्या मोठ्या टाइम फ्रेमवर ट्रेड करताय त्याच्यात तुमचे स्टॉप लॉसेस जसे छोटे होतात तसे टार्गेट्स पण मोठे होतात. सेम स्मॉल टाइम फ्रेमवर स्टॉप लॉसेस छोटे तर टार्गेट्स पण छोटे. असं. सर मग 15 मिनिटाच्या याच्यावर 1:2 ठेवायचं की थोडं जास्त वगैरे ठेवलं तरी चालेल? 15 हा, मिनिटं 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर 15 मिनिटं 30 रेशो. मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जसं मी तुम्हाला बोललोय, तुम्ही एकदा प्रॉफिट मध्ये आलात ना की मग लॉस नाही घ्यायचा. ओके. समजलं? तर तुमचं म्हणजे 1:1 1 टू चालला ना, 1:1 1. चालला हा. हायर टाइम फ्रेमवर. हायर टाइम फ्रेमवर हा, हा. 1:1 ट्रेड चाललाय, म्हणजे आता मार्केट ट्रेंडिंग व्हायला चालू होऊ शकतं. येस. ठीक आहे, मार्केट ट्रेंडिंग होणार आहे. तर मग आता हे माहित असून मग आता स्टॉप लॉस नाही घ्यायचा. स्टॉप लॉस कॉस्ट टू ओके. कॉस्ट आणून ठेवायचा. जरी तो ट्रेड ओके. अपोजिट फिरला तरी काय होणार आहे, तुमचा ट्रेड जागच्या जागी एक्झिट होईल जाईल. हो, तुम्हाला प्रॉफिट येस. काहीच नाही होणार. तुम्हाला प्रॉफिट काहीच नाही होणार. बट जर समजा ट्रेड चालला तर अकाउंट डबल व्हायची चान्सेस 100% आहे. येस सर. कारण की मार्केट इज ऑल अबाउट प्रोबेबिलिटीज. सगळा गेम प्रोबेबिलिटीचा आहे. नथिंग इज 100%. इंडिकेटर वापरताय, पर्सनली कशावरही कुठल्याही सेटअपवर, थिअरीवर कशावरही ट्रेड करताय, नथिंग इज 100%. एव्हरीथिंग इज अबाउट प्रोबेबिलिटी. सेम इथं सुद्धा तुम्हाला एक प्रोबेबिलिटी धरूनच चालायची. बट आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण मॅनेज करायचंय, तुम्हाला जॉब पण करायचा आहे, बिझनेस पण करायचा आहे, घर पण बघायचंय, ते करून ट्रेडिंग पण करायचंय एक साइड इन्कम म्हणून. तर बेस्ट ऑप्शन असू शकतो तुमच्यासाठी हे. ठीक आहे, अशा केसेसमध्ये. सो छोटीशी रिस्क घेऊन तुम्ही करू शकता. अजून काही डाऊट्स? आणि सर करन्सी पेअर मध्ये पण सेम 5 मिनिटच्या टाइम फ्रेम वरतीच करायचं का ट्रेड? हे बघा, करन्सी पेअर सर तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर करू शकता, किंवा तुम्ही एका तासाच्या टाइम फ्रेमवर किंवा 4 तासाच्या टाइम फ्रेमवर स्विंग करू शकता. जर मी इथं दाखवायचं जर झालं, ठीक आहे, आता मी करन्सी पेअर्स लावलेले आहेत. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग करावी लागणार. ठीक आहे, मी इथं इंडिकेटर मध्ये आलो. ठीक आहे, जसं मी गोल्ड मध्ये ट्रेड करत होतो तर मी गोल्ड, सिल्वर आणि प्लॅटिनम लावलं, राईट? तसं आता मला करन्सी पेअर ट्रेड करायचं. कुठला मला USD JPY ट्रेड करायचा आहे, मला USD CAD आणि USD CHF. तर मी काय करणार, मी बघा इथे USD JPY CAD CHF टाकले, याला मी बंद करणार आणि याला चालू करणार आणि ओके करणार. ठीक आहे, इथून मी काय केलं, कॉपी केला इंडिकेटर,
इथे पेस्ट केला विथ सेम सेटिंग्स, डिलीट केला, पेस्ट केला विथ सेम सेटिंग्स. ओके, या ठिकाणी जर मी आलो, बघा याच्यात तुम्हाला दिसतोय ट्रेड, हा सेल साइडचा एक ट्रेड होता, इथे हा एक सेल साइडचा ट्रेड होता. पडलं मार्केट त्या सेल साइडच्या ट्रेड मधून, ह्या कॅन्डलला मी सेलिंग केली, रेड कॅन्डलला, ही जशी क्लोज झाली ही ओपन झाली, ट्रेड घेतला, पडलं मार्केट. इथे सुद्धा आपली लाईन आली, इंडिकेशन आलं, कन्फर्मेशन भेटलं. कसा ट्रेड चाललाय हा? स्मूथ. आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो, करन्सी पेअर्स खूप स्टॉप लॉसेस घेऊन चालतात. ठीक आहे, करन्सी पेअर्स खूप स्टॉप लॉसेस घेऊन चालतात. करन्सी पेअर्स ह्या तुम्हाला क्वांटिटी सुद्धा मोठी ठेवावी लागते कम्पेअर्ड टू गोल्ड. ठीक आहे, सो तुम्ही त्या अकॉर्डिंगली तुमचे ट्रेड्स मॅनेज करा. आणि मोस्ट प्रॉब्लेम मी सांगतो, जर तुम्ही गोल्डमध्ये ट्रेड करताना तुम्हाला करन्सी पेअर्समध्ये ट्रेड करायची गरजच नाही पडत. आणि जस्ट इन केस तुम्हाला करन्सी पेअर्समध्ये ट्रेड करायचंय, सेपरेट अकाउंट ठेवा, सेपरेट अकाउंट ठेवून त्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करा. तुमचे गोल्डमध्ये होणारे प्रॉफिट्स आणि करन्सी पेअर्समध्ये जर तुम्हाला त्या अपोजिटला लॉसेस होत असतील, तर तुमच्या झालेला प्रॉफिट हॅमर नाही झालं पाहिजे. ठीक आहे, होणारे लॉसेस करन्सी पेअर्समध्ये पण तुम्ही ट्रेड करताय, गोल्डमध्ये पण तुम्ही ट्रेड करताय, तर असं नका होऊ देऊ की तुम्ही गोल्डमध्ये तर प्रॉफिट करताय, वेल अँड गुड, एकदम फाईन, एकदम बरोबर, बट तुम्ही सगळी प्रोसेस वगैरे सगळं तुम्ही व्यवस्थित करताय, बट करन्सी पेअर्समध्ये ट्रेड घेऊन जर तुम्हाला लॉस होत असेल, तर मग ते काय होतं की तुमचा प्रॉफिट हॅमर होतोय दुसऱ्या गोष्टीमुळे. सो ते नका होऊ देऊ. ठीक आहे, करन्सी पेअर ट्रेड करायचं आहे तर एक वेगळं ट्रेड अकाउंट ठेवा आणि गोल्डसाठी एक वेगळं अकाउंट ठेवा. करन्सी पेअर सुद्धा तुम्ही 30 मिनिटावर करू शकता किंवा तुम्ही 1 तासावर सुद्धा करू शकता. 1 तासावर पण चांगले ट्रेड्स मिळतात स्विंगसाठी. मी तर रेकमेंड करेल की 1 तासावर किंवा 4 तासावर करा, खूप आहे. सी, हा ट्रेड मस्त चालला. इथून या ठिकाणी सुद्धा एक ट्रेड आला होता आणि इथून या ठिकाणी सुद्धा एक ट्रेड आलेला आहे. कन्फर्मेशन झालं, एंट्री. इथे सुद्धा कन्फर्मेशन झालं, एंट्री. इथे सुद्धा कन्फर्मेशन झालं, एंट्री. या केसमध्ये तर आपण ट्रेड घेणारच नाही, कारण की हा न्यूजचा टाइम होता आणि ही कॅन्डलची विक बघा किती मोठी आहे, पूर्ण रिव्हर्स झालेली कॅन्डल. सो आपण नाही ट्रेड घेणार. इथे सुद्धा इंडिकेशन आलं, कन्फर्म, एंट्री, टीपी हिट. इथे सुद्धा बघा, इथे सुद्धा बघा, खूप आहेत एक्झाम्पल्स, जितके दाखवू तितके कमी पडतील. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ट्रेड करू शकता. अजून काय क्वेश्चन्स? श्रद्धा मॅडम काय क्वेश्चन? सर काय क्वेश्चन्स? सर फी माफ करायला पाहिजे का मल्टी कन्फर्मेशन साठी? नाही, आपला काय आहे, आपण जर इंडिकेटर जर वापरतोय तर आपल्याला काहीच करायचं नाही. ठीक आहे, आता तो जो जो तुमचा क्वेश्चन आहे तो ह्याच्यामधला आहे, म्हणजे शिकवायच्या ह्याच्यातला क्वेश्चन आहे असं आपण म्हणू शकतो. की जर समजा तुम्ही शिकताय, तुम्हाला विदाऊट इंडिकेटर ट्रेड करायचं आहे, तर तो त्याच्या वेळेस तुम्ही हे वापरसाल, फिब वगैरे वापरसाल. ह्याच्यात तुम्हाला काहीच करायचं नाही. ह्याच्यात तुम्हाला इंडिकेशन आलं, कन्फर्मेशन आलं, ट्रेड घ्यायचं, दॅट्स इट. ठीक आहे, ठीक आहे. अजून काही विचारू शकता क्वेश्चन्स? आपल्याला ट्रेडचं पण लावायचं का इंडिकेटर? नाही लावलं तरी चालेल. तुम्ही जे इंडिकेटर दिले ना त्यात मध्ये ना अशा आता इथं तुमचा सर. आवाज कट होतोय सर. आता येतोय सर? हा बोला. सर आता ह्या याच्यात दिसत नाहीये, पण काही काही इंडिकेटर जर चालू केलं ना तर मध्ये मध्ये एक अशा लाईन्स येत होतात, इथं दिसत नाही मला त्या. पण लाईन्स अशा स्ट्रेट लाईन्स होत्या, म्हणजे आपण जसं CISD मार्क करतो ना तशा लाईन्स होत्या. ओके, ही अशी म्हणताय इथे का तर कुठे तुम्ही? दिसत नाहीये. ही अशी म्हणताय का तुम्ही?
हा, अशा आधी लाईन्स दिसत होत्या त्या तुमच्या इंडिकेटर्स मध्ये, इथं नाही दिसत आहे. ठीक आहे. तुम्ही मला कधी दिसली ना मला स्क्रीनशॉट वगैरे सेंड करा. काही येस सेटिंग चेंजेस झाले असतील तर मी करू आपण अपडेट. ओके. ठीक आहे. अजून काही? नो सर. एंड करायचं मग. प्रियंका मॅडम तुम्हाला Yes. समजलं? काहीच लावायची गरज नाहीये, जस्ट आपलं एक इंडिकेटर, Okay. दुसरं काहीच लावायची गरज नाही त्याची. कारण ते ट्राय इंडिकेटर चालत नाहीये सर. नाही ठीक आहे ना, तुम्हाला मी देईल हे करून लावून देईल परत मी, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. Yes. ठीक आहे, मग झाले डाऊट्स, काही क्वेश्चन्स फर्दर? नो. श्रद्धा मॅडम समजलं? हो सर. विचारा, कधीही विचारा, काही डाऊट वगैरे असतील. ठीक आहे. येस सर. ओके सर. थँक्यू. थँक्यू. डन करू मग आज. येस ओके सर. सर. हो सर. थँक्यू. Thank you. थँक्यू. येस. थँक्यू सर. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट.